तर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. सकाळचे 6 वाजले होते. 6-6:30 वाजले होते. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं. तर आजचा टॉपिक जरा वेगळाच आहे. आज मी तुम्हाला बळीराजाबद्दल थोडी माहिती सांगते. कारण शेतकरी ना खूप शेतात राबतो आणि धान्य पिकवतो. तर तेच धान्य तो बाजारात जेव्हा विक्रीला नेतो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मालाला आहे ना मातीचा भाव भेटतो, म्हणजे बिलकुल पण भाव भेटत नाही आहे. एवढं शेतीत राबून पिकवणारा समाजाचा आधारस्तंभ असून त्याला आहे ना, म्हणून आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो, जो पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व कामं करतो. पण योग्य मोबदला आणि कर्जबाजारीपणामुळे ना अनेकदा संकटात सापडतो आपला शेतकरी. सध्या काय झालं आहे, तंत्रज्ञानाचा वापर, शेततळे योजना आणि PM किसान योजना यासारख्या सरकारी योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येत आहेत. पण मला नाही वाटत की सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत आहे म्हणून. तर ज्यामुळे शेती सुधारणा होत चालली आहे ह्या योजनेमुळे, शेततळे योजना किंवा PM किसानसारख्या योजना, तर शेतकऱ्याला थोडीफार मदत भेटते याच्यामुळे. तर थोडंफार शेतकरी सुधारण्याला मदत होती आहे या योजनेमुळे. सरकारच्यामुळे शेतीत सुधारणा होत आहे आणि शेतकऱ्याचे राहणीमान पण उंचवण्याचा प्रयत्न या योजनेमुळं सरकारचं सुरू आहे. तर शेतकरी म्हणजे जो दिवसरात्र शेतात मेहनत करून धनधान्य पिकवतो, समाजाचे पोट भरतो. जे सरकारी नोकरीवाले आहेत, ज्यांना 1,00,000-2 लाख पेमेंट आहे, ते पण आपल्या शेतकऱ्याकडून धान्य घेताना त्याचा भाव करतात. त्यांना दिवसाचे 1,00,000 रुपये पगार म्हटलं तरी दिवसाचे 9-10 हजार रुपये पर डे त्यांना असतो, जो की शेतकऱ्याला 5-6 महिने राबून पण तेवढं भेटत नाही आहे. तर असं न करता सगळ्यांनी शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यासमोर आव्हानं आहेत की पिकाला योग्य भाव नाही भेटत. शेतकऱ्याच्या पिकाला आहे ना योग्य भाव भेटत नाही, त्यामुळे शेतकरी आपला आत्महत्या करतो. कर्जबाजारीपणा झालं आहे त्यामुळे. तसेच नैसर्गिक आपत्ती पण येते किंवा गारपीट झाली. आता पावसाळा होता तेव्हा खूप जास्त पाऊस झाला. शेतकऱ्याचे जेवढे पण पिकं होते तेवढ्या शेताचं खूप सारं नुकसान झालं. तर अशा शेतकऱ्यांना आहे ना सरकारी योजनेचा खरंच खूप जास्त लाभ भेटला पाहिजे आणि नुकसान भरपाई पण प्रत्येकाला दिलीच पाहिजे सरकारने. म्हणून आहे ना आपल्या देशात सगळं शेतकऱ्याला त्याच्या मालाचा मोबदला वगैरे भेटत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्याचे प्रकार पण वाढलेले आहेत. कारण एवढं शेतकरी रात्रंदिवस राबतो. मागं पण बिबट्या आला होता तरी शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतात जावं लागत होतं. सगळे बोलायचे बिबट्या आला, इकडं हे खाल्लं ते खाल्लं, पण शेतकरी जर शेतात नाही गेला तर त्याला पुढचं आहे की आपलं घर कसं चालन, आपल्या लेकरांचं शिक्षण कसं होईल, हे सगळेच आव्हानं शेतकऱ्यापुढं असतात. त्यामुळं शेतकऱ्याला आहे ना आर्थिक मदत मला तरी असं वाटतं आहे की भेटली पाहिजे. तर आपला शेतकरी खूप जास्त सुधारणा पण होत चालली आहे. खूप जास्त शेतकरी ना आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनामुळे ना शेती आता पारंपरिक पद्धतीतून आधुनिक पद्धतीने होत आहे. तर इथं पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही पण बाजूला छान अशी शेती आहे. खूप जास्त छान वातावरण आहे आणि रोजच असा आता हा गहू तर खायला जाईल, पण हे कांदे वगैरे आहेत त्याला योग्य तो मोबदला भेटत नाही आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याचा पूर्ण उदरनिर्वाह आहे ना त्याच्या शेतीवरच असतोय. सिटी भागात सोडा, पण खेडेगावात आहे ना पूर्णतः शेतकऱ्याचं जीवन आहे ना हे शेतीवरच अवलंबून असतंय. आणि त्याच शेतीला आहे ना योग्य जर भाव भेटला नाही, 5-6 महिने प्रत्येक मालाला 2-4 महिने तरी शेतकऱ्याला कष्ट करावं लागतं दिवस रात्र. आणि तोच माल जर बाजारपेठेत नेला आणि त्याला जर भाव जर नाही भेटला तर सगळे शेतकऱ्याचे स्वप्न आहे ना स्वप्नच राहतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव भेटलाच पाहिजे. आता मी तरी ह्या व्हिडिओमार्फत सांगते, तर माझं हे नाही आहे, पण असं मला तरी वाटतं आहे की कुठंतरी सरकारने ना शेतकऱ्याबद्दल विचार केला पाहिजे. जसा दुसऱ्याबद्दल विचार करता 6वं वेतन लागू करायचं, 8वं करायचं, 9वं करायचं, तसं शेतकऱ्याबद्दल पण तुम्ही काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रकार थांबतील. ना कोबू लावलाय वाटतंय, खूप छान कोबू आहे बघा. आता मोठा झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवील, पण आता सध्या तर असं खूप छान दिसतंय. दिवस मावळलाय, संध्याकाळचे 6:30 वाजत आले. तर आता दिवस मावळायलाच गेलाय. पोराला काय बोलवलं नाही मी, म्हटलं दिवस आहे तर मीच जाते पाय म्हणून पोराला बोलवलं नाही. सगळं पायाला थंडगार वाटतंय. गहू आहे, रस्त्याच्या कडेने चालत असल्यावर रस्त्याच्या दोन्ही पण बाजूने गहू आहे. दिवस मस्तपैकी मावळला आहे. खूप छान वातावरण रोजच होतंय असं, आणि ह्या निसर्गातून चालण्याचा आनंद वेगळाच असतोय.
दिवसभर त्या रूमच्या आतमध्ये बसून राहिलं ना, संध्याकाळी हे निसर्गरम्य वातावरण पाहिलं का मन कसं प्रसन्न होऊन जातं आहे. त्यामुळं मी मुलाला घ्यायला बोलवतच नाही, कारण मला आहे ना हे चालून जर गेलं नाही ना तर मला असं थकवा आल्यासारखं होतं. मुलाला जर गाडीवर घ्यायला बोलवलं ना तर असं थकवा आल्यासारखं होतं, म्हणून मी ना पायीच जाते. मला ह्या वातावरणातून गेल्याशिवाय करमतच नाही. थेट तिकडं आमचं घर आहे, ते बिल्डिंग दिसतात ना त्याच्या बी खूप पलीकडं माझं घर आहे. आता आहे ना इथं कांदे लावले तर शेतकऱ्याच्या मालाला कधी भावच नसतोय. आता हे कांद्याला एका बायाला काही नाही म्हणलं तरी 700-800 रुपये रोजंदारी लावायला. आणि आता जेव्हा कांदे येतात तेव्हा 10-15 रुपये किलो, त्यातून पण काही कांदे सडणार. त्यामुळं शेतकरी ना आत्महत्या करतो, कारण शेतकऱ्याच्या मालाला आहे ना जो मालाला भाव पाहिजे त्याचा म्हणजे जो खर्च केला आहे तो पण कधी निघत नाही. त्यामुळं शेतकरी आत्महत्याचे प्रकारे ना वाढलेले आहेत. आता गव्हाचं ठीक आहे, गहू तर खायलाच लागतोय कोणाला. इथं तर आमच्या भागात तर कोणाला एवढी शेती पण नाही आहे की ते विकते ना, तर एवढा गहू आहे तर वर्षभर खाण्यासाठीच लागतोय. तर हे कांदे आता सध्या कांद्याचा 15, 20, 25 रुपये भाव आहे. जेव्हा शेतकऱ्याचे कांदे निघतात तेव्हा भाव एकदम कमी होतो. तर असं काहीच आहे. त्यामुळं शेतकऱ्याला आहे ना म्हणजे आत्महत्येशिवाय पर्यायच राहिलेला नाही, कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे ना फक्त शेतीवरच आहे. पण शेतीला पण जो तो शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही आहे. तर सध्याची तरी परिस्थिती अशी झालेली आहे. इथं नगरला राहते मी. इथं नगरला उपजीविकेचं साधन म्हणून MIDC आहे. माणूस MIDCत गेला तर कसे आपल्या स्किलनुसार 500-1000 रुपये रोज, सर्वसामान्य माणसाला पण 500 रुपये रोज आहे MIDCत. पण खेडेगावात जर पाहिलं तर शेतकऱ्याला जगण्यासाठी कोणताच पर्याय नाही आहे. सगळं शेतकरींना शेतीवरच अवलंबून आहे. जेव्हा शेतात माल करायचा, भाजीपाला करायचा, एक आठवडी बाजार असतो, त्या बाजारात जायचं, तिथं पण माती मोलात तो भाजीपाला विकायचा. त्या भाजीपाल्यातून जेवढे पैसे येतील तेवढ्याचा बाजार भरून आणायचा. असं खेड्यातलं जीवन आहे. कधी पण आपण आहे ना शेतकऱ्याचा माल घेताना शक्यतो खेड्यातल्या आपण भाव केला नाही पाहिजे, कारण त्या एक आपण मेथीच्या जुडीमागे किंवा कोणत्या पण भाजीपाल्यामागे त्यांची खूप मेहनत असती. ते 10 रुपयाची भाजी विकण्यासाठी त्यांनी ना अगोदर 2 महिने मेहनत केलेली असते, तेव्हा त्या भाजीचा 10 रुपये त्यांना मोबदला भेटतो. आणि त्यांचं सगळं घर, त्यांचं सगळं कुटुंब, त्यांच्या मुलांचा खर्च, त्यांच्या मुलांचं शिक्षण हे सगळं शेतीवरच अवलंबून असते. ना मी पण खूप एका खेड्यातून आलेली आहे. इथं मी लग्न करून आलेली, पण माझ्या पण आईवडिलांची परिस्थिती जेमतेमच होती. तर मला सगळ्या गोष्टी माहिती येतात. तर असं वाटतंय मला की शेतकऱ्याचा जो माल आहे त्याचा मोबदला भेटलाच पाहिजे. तर इथं खूप सारे साधन आहेत. हे नगर आहे तर इथं माणूस कधीच उपाशी राहत नाही. साधं त्या नाक्यावर जरी उभं राहिलं तरी सकाळी लोक घ्यायला येतात 10 वाजता आणि संध्याकाळी परत 6ला जर आणून सोडलं तरी 1000-1500 रुपये रोज देतात. पण तसं खेडेगावात नाही आहे. कोणत्याच कामाचा पर्याय नाही आहे, कुठं काम पण नाही आहे. लोकाच्या तिथं पण कोणी जर गेलं एखाद्या बागायतदाराच्या तिथं तर एवढा मोबदला भेटत नाही आहे. 200-300 रुपये बायाला दिवसभराची हजेरी आहे. तेच 200-300 रुपये लगेच त्या दिवशी पण त्यांना भेटत नाहीत. पण 8-10 दिवस वाट बघावं लागते. एखादा जर चिकट जर असेल तर तो 15-15 महिनाभर पैसे पण देत नाही. तर काम करून पण बायकांना त्यांच्या घरी वेडे घालावं लागतात पैशासाठी. तर आत्ताची तरी सध्याची स्थिती अशी आहे. तर इकडं पहा, हे काही दिवसापूर्वी शेती होती, आता इथं खूप छान प्लॉटिंग झालं आहे. आता इथं कोणी पण कामाला म्हणजे धंदा टाकू शकतं. इथं घरं वगैरे झाले तर. तसं खेडेगावात काही सोर्सच नाही आहे पैशाचा म्हणा, दुसऱ्या कोणत्याच जवळपास MIDC पण नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्याचे प्रकार खूप जास्त वाढले आहेत. कारण शेतकऱ्याचे कांदे भुसाऱ्याला 1-1.5 लाख रुपये खर्च करायचा, 2-2, 3-3 लाख रुपये त्या भुसाऱ्यात कांदे टाकायचे. नंतर ते कांदे 2-4 वेळा निवडायचे, नंतर ते सडणार, त्यानंतर गोण्या आणायच्या, भरायच्या, गाडी खर्च द्यायचा आणि वरून त्या मालाला मोबदला नाही भेटणार. तर खूप जास्त बिकट परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. देशामध्ये म्हटलं तरी चालतं आहे, काही हरकत नाही आहे. त्या बोलता आता मी घराजवळ आले. असंच माझं पण आता मला एक सगळे म्हणजे माझ्याच उदाहरण देते. माझे जगायचे सगळे पर्याय संपले तेव्हा मला इथं सिटीत होते म्हणून थोडंफार काम करता आलं. हेच जर माझं मी सर्वसामान्य शेतीवर डिपेंड असते किंवा खेडेगावात असते
तर मी आणि माझे मुलंही ना उपाशी मेलो असतो. कारण खेडेगावात महिन्यातून 2 ते 4 दिवसच काम असतंय. ते पण कोणी लावलं तर लावतंय, नाही तर कोणी लावत पण नाही कामाला. इथं मी कशी पण महिनाभर कामाला जाऊन माझ्या पोरांचं शिक्षण मी स्वतः त्यांचं खाणं पिणं सगळं व्यवस्थित करू शकते. आणि हेच माझ्यासारख्या अशा खूप साऱ्या एकल महिला आहेत की त्या खेड्यात आहेत, त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना कोणाचा आधार नाही आहे. तेच गोष्ट जर सिटीत असती तर त्या बिचाऱ्या काम करून कुठं पण जरी शिकलेल्या असत्या तर कुठं पण कंपनीत गेल्या असत्या, शिकलेल्या नसत्या तर कुठं पण गौंड्याच्या हाताखाली म्हटलं तरी 1000 रुपये रोज आहेत, त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं असतं. तसं खेडेगावात काहीच पर्यायच नाही आहे. बोलतात की खेड्याकडे चला, खेडे सुधरा म्हणजे खेड्याची प्रगती होईल. त्यासाठीच की माझ्यासारख्या खूप साऱ्या बायका आहेत, खेडं जर सुधारलं तर त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून पण तिथं औद्योगिक काही प्रगती झाली तर त्यांची उपासमार होणार नाही. तर कसा वाटला आजचा शेतीविषयी व्हिडिओ मला नक्कीच सांगा. शेतकऱ्याविषयी थोडी माहिती सांगितली, चुकली असेल तर माफ करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.